आज दिवसभर एक बातमी समोर येत होती. नवी मुंबईच्या वेटलँड्स म्हणजेच पाणथळ जागा आता विषारी झाल्या आहेत. हे तेच तलाव आहेत जिथे दरवर्षी हजारो फ्लेमिंगो येतात आणि संपूर्ण खाडी गुलाबी रंगाने न्हावून निघते. पण यावर्षी चित्र बदललंय. एका अहवालानुसार या तलावांमधील TDSचे प्रमाण चक्क 23,000 mg/लिटरच्या वर गेले आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर हे पाणी आता विष झालंय. पण हा निसर्गाचा कोप नाही, तर मानवी हस्तक्षेप आणि नियोजनाचा अभाव आहे. या वेटलँड इमर्जन्सीचं मुख्य कारण म्हणजे आपण या तलावांचा नैसर्गिक श्वास कोंडला आहे. हे तलाव समुद्राच्या भरती ओहोटीवर जिवंत असतात, पण कोस्टल रोड आणि इतर बांधकामांसाठी जे भराव घातले गेले त्यामुळे समुद्राच्या पाण्याचे नैसर्गिक मार्ग बंद झाले. पाणी प्रवाही राहण्याऐवजी साचून राहिलं आणि विषारी बनलं. फ्लेमिंगो हे निसर्गाचे इंजिनियर्स आहेत. ते चिखल ढवळून पाण्यात ऑक्सिजन वाढवतात आणि पाणी नैसर्गिकरित्या फिल्टर करतात. जर फ्लेमिंगो त्यांच्या नेहमीच्या तलावावर येत नसतील तर ती निसर्गाची आपल्याला दिलेली लास्ट वॉर्निंग असते की आता ही जागा मानवासाठीही सुरक्षित राहिलेली नाही. इतिहास साक्षी आहे की शहरे अशीच मरतात. मेक्सिको सिटी तलाव बुजवून शहर वसवलं. आज ते शहर दरवर्षी 10-20 सेंटीमीटर जमिनीखाली खचतंय. बँगलोर एकेकाळी 1000 तलावांचं शहर होतं. आज तिथल्या बेलंदूर तलावाला चक्क आग लागते आणि उन्हाळ्यात लोकांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. इराकचे मार्शेस जिथे पाणी वळवलं गेलं, तिथल्या वस्त्या आज ओसाड वाळवंट झाल्या आहेत. आज आपले अनेक तलाव आणि पाणथळ जागा ICU मध्ये आहेत. आपण रस्ते चकाचक करतोय, पण शहराची फुफ्फुसं असलेल्या या जागांचा श्वास कोंडतोय. आपण प्रगतीचे रस्ते बांधतोय की आपल्या विनाशाचा महामार्ग.